यामध्ये काय बोलतात ते आपण ऐकूया. सद्गुरु मुखे समजवलेनो तो ब्रह्मसुख पायो आज. ब्रह्मन सद्गुरूच्या उपदेशा वाचून केवळ आपल्या बुद्धीने विचाराने साक्षात अपरोक्ष आपलं ज्ञान होत नाही. यासाठी सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी केलेल्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश मुमुक्षूने आपले मन निश्चय करून सदा सर्वदा हृदयात धरावा, असे जे पूर्वी सांगितले त्याचेच निरूपण तुम्हाला पुढे केले. ब्रह्मन सद्गुरू पुढे जाऊन त्यांचे श्रवण करून अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष व्हायचं, भगवंताचा साक्षात्कार करायचा असेल तर सद्गुरू कोणते असा ब्रह्मनिष्ठ आपल्या मुखानं स्वतःच्या बुद्धीनं ज्ञान अपरोक्ष होत नाही असं बोलले. आता पुढचा दोहा काय सांगतो बघू. गुरु म्हणतात, मन निश्चल करी धारणा धरे. मन निश्चल करी धारणा धरे. मन निश्चल कशाने होतं? ध्यान धारणेनं होतं. श्रवण मन निश्चय श्रवण मन मनन से निधिध्यासन करे. श्रवण कार्य करायचं, नंतर मनन करायचं, काय सांगितलं काय नाही बुद्धीने त्याचा ओहापोह करायचा, समजून घ्यायचं आणि जे काही आपल्याला कळालं त्याचा निधिध्यास करायचा. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्माचे, हा ध्यास असतो, त्याला निधिध्यास म्हणतात. तो साक्षात्कार तो पोते भाई. तर तुला साक्षात्कार होईल पोते भाई. म्हणजे जेव्हा आपण श्रवण करतो, अध्यात्माचं ऐकतो, आत्मचिंतन आपल्या आपण कोण आहेत, मी कोण आहे आणि माझा संबंध कोणाशी आहे, देहाशी का परमात्म्याशी. दोन संबंधित वृत्तीचे अज्ञानी वृत्ती देहाशी संबंध करते आणि बोधयुक्त वृत्ती परमात्म्याचा संबंध धारण करते. तिचे जीवन मुक्ती. आपल्या अध्यात्माकडून सहज आपल्याला भगवंतापाशीच थांबता येतं, आपलं रूप बघता येतं, मी कोण हे समजता येतं, मी देह नाही असं मानता येतं, अज्ञानातून सरकता येतं आणि बंधनाला कापता येतं. असे नाना रूपाने आपल्याला शिकवतात. पण आपला अधिकार कमी, श्रवण कमी, म्हणून आपण थोडेसे कमी पडतो. आपला निश्चय होत नाही किंवा आपल्याला मी ब्रह्म आहे अशा अनुभूती सहज येत नाही. मी देह हा भाव टाकत नाही आपण, कारण आपलं श्रवण मनन सगळंच काही कमी असतं. म्हणून सतत श्रवण करून आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त करायचं असतं. श्रवण मनन आणि निधिध्यासन. तर एमा संदेह रहे न कोई काही. मग तुला संशय राहणार नाही, मी देह परमात्मा, या संशय राहतच नाही तुला. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन कर आणि पहिल्यांदा मन निश्चल कर. मन निश्चल कर म्हणजे चंचल आहे, आणि ते चंचल मन केव्हा थांबतं तर ऐका, आपण ध्यान धारणा एकांतात राहून श्वासाला निरुद्ध करून प्राणाचा साधून ओंकार भूमिकेत जाऊन आपण ध्यान त्या ईश्वराचं करायचं. एक ध्यान सगुणाचं एक निर्गुणाचं असतं. पुढे विषय तुम्हाला याच्यामध्ये असतो तो. आपण ध्यान प्रत्येकानं करा, कुणी करत नाही, तर ऐकायचंय. चला, मुमुक्षु पुरुषाने सदुपदेश करेल. मुमुक्षु पुरुषाने सदुपदेश करील तोच आपला सद्गुरू असे समजून त्याचा उपदेश आपले मन निश्चल स्थिर करून ध्यानात वागावा. मुमुक्ष जो असेल त्यानं काय करायचं? सद्गुरू उपदेश तोच आपला उपदेश सद्गुरू समजून मन स्थिर करायचं आणि ध्यानात वागवावा. आता मन स्थिर करण्या संबंधाने दृष्टांत सांगतो तो आहे. आता मन स्थिर कसं करायचं ते दृष्टांत देऊन सांगतो ते ऐका. गुरुचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात धारणा संबंधाने त्या दृष्टांत दिले. समज अ आणि क हे दोघे शेजारी ग्रस्त परस्पराचे पटत नसल्यामुळे परस्परांना द्वेष करीत आहेत. अ आणि क हे दोघ कोण आहेत? शेजारी. त्या दोघांचा पटत नाही, मग ते काय करतात? एकमेकाचा दोष करतात. बर, त्यापैकी अ एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ क
शेजाऱ्याविरुद्ध आपल्या घरी काही बोलत असला आहे हे पाहून आपला शेजारी आपल्याच विरुद्ध काहीतरी बोलतो आणि असे समजून आपल्या स्वतःच्या घरातल्या समोरासमोर दारात किंवा खिडकीत अला न समजेल किंवा न न दिसेल अशा रीतीने अगदी गुपचूप बसून एकाग्रतेने तो ऐकतो. अ ब क सोडून दे. जेव्हा आपण घराणं ऐकताना मन लावून ऐकतो, मला हे सांगायचं एकांत त्या पोती कोणता उद्धार काय पुण्य लागल असं काय झालं मग कुठे गेली मग काय झालं कोणती उकऱ्या सवय असते आपल्याला. मग ते ऐकताना अ ब क ठ सोडून द्या मरून. एकच लक्षात घ्या की ते घराणं ऐकताना आपलं मन जेव्हा आपण कोणाचं घराणं ऐकतो दुसऱ्याचं तिसऱ्यापर्यंत मन लावून ऐकतो तसं आपण भगवंताचं ऐकताना मन शांत होतं का? सुख ब असो का आपण वेळ ब क सगळं. म्हणून ध्यानामध्ये जसं आपण मन एकाग्र होतं तसं घराण्यामध्ये मन एकाग्र होतं. त्यांना समजून दिलं समजून देतो. तुमचा अनुभवाचा विषय मी काय सांगू त्याच्यामध्ये. मग ह्यावेळी थंडी ऊन इतर काही असंही त्रास झाले तो निमूटपणे सोचतो व तहान भक्तीची त्याला विस्मरण होते. अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून त्यातला शब्द ध्यानात धरून प्रसंग पडेल त्यावेळी ते शब्द तो बोलून दाखवतो. म्हणजे त्याचे जसे त्या गुरीत मन एकाग्र होते त्याप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षुने आपले मन एकाग्र केले पाहिजे. आलं तर तेच उत्तर. हो माऊली. बोला तू पण. हो माऊली हो. आता ऐका शीत उष्ण क्षुधा. मग आपण कसं शीत उष्ण क्षुधा तृष्णा मान अपमान इत्यादींना सहन करून या उपदेशापासून आपले मन कदापि ढळू देता कामा नाही. काही त्रास असला प्रारब्ध कसं असलं तर आपण किती त्रास झाला तर आपल्या उपदेशापासून मन ढळू द्यायचं नाही. घराने ऐकायला सोडत नाही ते घराने ऐकत बसते मन लावून. पुन्हा सगळ्यांना सांगत बसते मन लावून. पाठ कधी मन लावून पाठ होते ते घराने आपोआप पाठ होते का सांगा. आता सद्गुरु मुखे समजून जो तो ब्रह्म सुख नाही मागच नाना प्रकारच्या उलाढाली करण्यास गुंग असलेल्या एखाद्या धनेची कोण म्हणावे की बगरे बोवा तुला खात्रीने धन मिळण्याचा मी एक उपाय सांगतो. ते सर्व एकांत मनाने ऐकून ध्यानात धरून देखील तर तुला पुष्कळ धन मिळेल. ते तसं ऐकल्याबरोबर सर्व आपल्या पटपटी चालू ठेवून तो धन प्राप्त करून घेण्याची गोष्ट असे एकाग्र मनाने ध्यानात धरून सांगितल्याबद्दल हुकूम करतो. किंवा आपल्या स्वर्ग मिळावाची इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितला तो तसा एकाग्र मनाने ध्यान धरून करतो. किंवा आपला जय व्हावा असे इच्छिणारा पुरुष मनुष्य जय मिळण्याशी जसा उपाय कोणी सांगतो त्या उपायाचा एकाग्र अंतःकरणाने ध्यानात धरतो. त्याप्रमाणे मोक्ष पुरुषाने सत्य आनंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेश रूप वचनाचे धारण एकाग्र मनाने करावे आणि त्याचे वेदांत शास्त्राचे त्याच्या जवळ सद्गुरूच्या द्वाराने श्रवण म्हणून ध्यासन करावे. कसे म्हणून विचारतील तर सांगतो. अरण्यात कोणी गाणे वाजित जाणारा मनुष्य कुशल वाद्य वाजून गात असणारे त्या हरिणे होऊन जसे एकाग्र चित्त करून त्याचे रागहरीचे आल्हाप ऐकतात. एखाद्या अरण्यात कोणी गाणं म्हणणारे तर हरण ऐकतो. कारण हरण त्याला शब्दाचं गाण्याचं वेळ आहे, शब्दात अडकलं. त्याप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखातून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घेऊन त्याचे श्रवण करावे. हरण गाणं ऐकलं की जागी बसतो आणि त्या श्रवण त्या गायनामध्ये शांत होतो. तसं सद्गुरूच्या शब्दाचे तात्पर्याचे समजावून घेऊन श्रवण करावे आणि श्रवण झाल्यानंतर त्याचे श्रुतीने दृष्टांताने आपले सर्व विषय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. गाय जशी बाहेरून चरून खाल्ल्यावर आनंदाने बसून घरी येऊन गायरवंत करते, तृप्त वाढवते, त्याप्रमाणे ज्या वेदांत वाक्याची श्रवण केले असेल त्याची मनात पुन्हा पुन्हा आठवण करून एकांतात त्याच्या अधिक मनन केल्याने दृढबोधरूप तृप्ती होते. आणि खूप हाती बदाम पिस्ते साखर अन्न इत्यादी पदार्थ चांगले चावून खाल्ले तर त्याचा खरा स्वाद जिभेला येतो व
व ते नीट असतात आणि तसे ते नीट कसे म्हणजे तरी पुस्तक होते त्याप्रमाणे वेदांताचे वारंवार मनन केल्याने अभ्य तात्पर्याचे ते ज्ञान तदृक स्वाद येतो आणि आत्मज्ञान पुष्ट दृढ होते. सद्गुरूच्या मुखाने वारंवार वेदांत श्रवण केल्याने काय होते? अभेद तात्पर्याचे ज्ञान, अभेद जीवा शिवाचा ऐक्य, त्याचे तात्पर्य आत्मस्वरूप आणि त्याचं ज्ञान मी कोण आहे हे सगळं प्रगट होतं. कशानं? शांत मनानं आपण चिंतन केलं तर. आता ऐका, येता बघा पुढचा विषय काय आहे. सजातीय प्रत्ययाचा प्रवाह रूप आणि विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार रूप निधिध्यास करावा. इथून तुम्हाला विषय सांगताय. तुम्ही पुस्तक ऐकले. सजातीय प्रवाहाचा अशा रीतीने मनन. मनन म्हणजे श्रवण केल्यानंतर काय कळालं, काय नाही कळालं, कशाबद्दल बोललो. तसं आपण सकाळ अनुवाद करतो. बऱ्याच बाता लिहितात माझं. ते उभे लिहून घेतात, अनुवाद देतात, रेकॉर्डिंग कर. पुष्कळ बायका आहेत आपल्या. नाही असं नाही, त्यालाच मनन म्हणतात. आपण काय ऐकलं, आपल्याला काय कळालं, पुन्हा विषय काढणं, रेकॉर्डिंग काढणं, लिखाण करणं, त्याला मनन म्हणतात. आणि मनन नंतर निधिध्यास असतो. आणि निधिध्यासाच्या नंतर जी एक अवस्था असते ते ही कोणची ते बघा. सजातीय प्रवाह, विजातीय प्रवाह. आता ऐका कशाला म्हणतात ते. सजातीय प्रत्ययांचा प्रवाह म्हणजे आपला सच्चित आनंद उत्तस्त अक्रिय अजर अमर पूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा. अहो अशा प्रकारच्या ज्ञानाचा वृत्तीचा प्रवाह होय. बघा, अशा प्रकारच्या ज्ञानाच्या आत्म्याचा वृत्तीचा प्रवाह, अशा प्रकारच्या ज्ञानाच्या आत्म्याचा वृत्तीचा प्रवाह तसा झाला पाहिजे. कसा प्रवाह? मी कोण आहे, आनंद आहे, सत आहे, अनिश्चित आहे, कुटस्थ आहे, निर्विकार आहे, अक्रिय, मी क्रिया रहित आहे, मी क्रिया करतच नाही. क्रिया माझ्या इंद्रियाची माझ्या भिन्न आहे. तर मग क्रियेचा संबंध मला कशाला? कर्माची आवड मला कशाला? कर्माचा संबंध मला कशाला? म्हणून तो क्रियेत नसतो. क्रियेचा करता पण नसतो. क्रिया ही वृत्ती पण असते. प्रवृत्ती भगवंतात समोरच असते. म्हणून सच्चित अक्रिय आणि अजर अमर पूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आपण आहोत. नित्य शुद्ध आहे, मी अशुद्ध नाहीये. मी कुठस्थ आहे. कुठस्थ हा निर्विकार. त्यामध्ये व्यवहार जरी केला तर विकार रहित ज्या परमात्म्याला ज्ञान होतं, जो जीव निर्विकार बनतो. अंतःकरण कुठस्थ व्याख्या आहे जीवाची. तर ते कुठस्थ ते त्या ठिकाणी घेतलेले आहे. एक जीवाचे प्रतीक आहे निर्विकार. त्या ठिकाणी ईश्वराचे एक रूप आहे. म्हणजे बुद्धी अवस्थाने कुठस्थ व्याख्या जीवाची. कुठस्थ चैतन्याचे एक रूप आहे. त्या अंतःकरणामध्ये सदा प्रवाहित आहे आणि तो त्या व्यवहाराचा आधार आहे. व्यवहार करताना त्याच्या संबंधाने व्यवहार होतो, पण त्या व्यवहाराचा काही संबंध नसून त्याचा विकार उत्पन्न होत नाही. पण त्याच्यावरतून काही व्यवहारच सुरू होत नाही. तो कुठस्थ. भावी लहाने फोन करतात. वृत्तीचा संबंध जडाशी आणि विकाराशी आणि व्यवहाराशी, जगताशी आणि सुख दुःखाशी सतत चालू असतं आपला. तिथं आपलं चुकतं. त्याच ना बंधन. सजातीय प्रवाह म्हणजे मी परमात्मा, मी व्यवहार नाही करतो, मी असंग आहे, मी अक्रिय आहे आणि मी सदा आहे. मग देह सदा नाही आहे. म्हणून विजातीय प्रवाह म्हणजे विरुद्ध धर्म. सजातीय प्रवाह म्हणजे बुद्धीला परमात्म्याची ओळख झाल्यानंतर, तिने स्वतःच अज्ञान टाकल्यानंतर, तिचा ब्रह्मभाव जागा झाल्यानंतर, तिचा देहभाव समूळ नाश झाल्यानंतर, अध्यात्माचा लाभ झाल्यानंतर, परमात्म्याचा संबंध केल्यानंतर जी उद्भूत अनुभूती येईल त्याच्या संबंधानं तो मी आहे असं कळतं. आणि देहाच्या संबंधानं अविद्येच्या शक्तीनं खोटं हे मी कळतं. देहामध्ये व्यवहार माझा. जसे विरुद्ध धर्म आहेत ना, तसं कोणते धर्म? सच्चित आणि आनंद असं जातीय प्रवाह आहे. सत म्हणजे त्रिकालात मी आहे, पण देह त्रिकालात नाही. मग देह क्षेत्राच्या विरुद्ध जड आहे. तिथे चित्र म्हणजे कळणे.
आणि तिथं सत आणि चित आणि अनंत. इकडं असत सत्य विरुद्ध जड. कर्ण हेच परमात्म्याचं रूप आहे आणि जड हे बुद्धीचं अज्ञानाचं रूप आहे. आणि असं जड आणि दुःख, तिकडे आनंद आहे. त्याचा ते प्रभाव तिसरा धर्म आहे, आनंद आहे. इकडे दुःख आहे. म्हणून त्या परमात्म्याची भेट नाही म्हणून दुःख भोगावं लागतं. तुम्हाला हे सांगायचं. तिरस्कार रूप निधिध्यासन करावं. विजयाचे प्रत्ययाचा तिरस्कार रूप निधिध्यासन करावं. हे ध्येय नाही त्याचा का संबंध करू, शब्दाला का धरू, सुख दुःखामध्ये का रमू. सुख हे दुःख हे बुद्धीच धर्म आहे. मी तर बुद्धी नाही, ती विजयाचे प्रवाह. सुख होतंय दुःख होतंय, हे बोलले की सुख, त्यानं बोलले की सुख, त्यानं काय म्हणते की दुःख. पण हे सुख संपणार आहे, दुःख संपणार आहे. पण जे आत्मसुख प्रगटल्यावर कोणतं सुख संपत नाही, दुःख शिवत नाही, व्यवहाराला बाळ होत नाही, विकार होत नाही. आणि मी माझा आहे, मी स्वरूप आहे, मी देह नाही असा निश्चय झाल्यावर तो देहात कधी रमत नाही आणि भगवंतातून अलग होत नाही. म्हणून विजातीय प्रवाह जेव्हा व्यवहारात सुरू होतो, कुणी काय बोललं कुणी काय म्हणलं तर ते सोडून द्यायचं. विजातीय प्रवाहाचा काय करायचा, आपण काय लिहून दिले एक मिनिट, करायचा तिरस्कार. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र तोच आपण. त्याप्रमाणे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ किंवा संन्यासी तोच आपण. त्याप्रमाणे पुरुष स्त्री बालक तरुण सुखी दुःखी करता भोगता आपण. किती सांगितले बापरे बाप. इत्यादी जे मान्य त्यालाच एका शब्दाने देहध्यास म्हणतात. पहिल्यांदा म्हणणे ब्राह्मण कोमटी शूद्र ती मी कोमटी. बर बाबा मी कोमटी तू कोमटी. मग देहाचे जाते तुला जाते का, मग तू देह नाहीस ना, जात नाही तुला, जातीच्या पुढेच तो. म्हणजे जात धरून बसतो, वर्ण धरून बसतो, देहाला स्त्री पुरुष ते धरून बसतो, दुःख करता भोगता मी, हे सगळे धर्म धरून बसतो. पण मी परमात्मा आहे त्या ज्ञानाने धरून बसत नाही. किती सुंदर सांगितलं त्यांना बघा. की त्यांना नंतर ब्रह्मचारी वानप्रस्थ गृहस्थ संन्यासी महाराज त्याला पाया पडायला. तर संन्यासी आहे का तपासून दे ना बाई. कपड्याला संन्यासी म्हण नको, त्याच मन संन्यासी पाहिजे. भगवान संन्यासी नसतो, विरक्त मन तो संन्यासी. त्याग म्हणजे संन्यासी, अपरिग्रह म्हणजे संन्यासी. हे लोकांपासून परलोकापासून अनुकूल विषयाचा परित्याग. मी वानप्रस्थ आहे, मी संन्यासी आहे, काही नाही आपण. न स्त्री न पुरुष, न कोमटी न ब्राह्मण, न आर्य न शूद्र. मी आत्मा त्याला जात नाही. आत्मा स्त्री नाही पुरुष नाही, आत्मा संन्यासी नाही वानप्रस्थ आहे ग्रस्त नाही, केवळ मी आत्मा परमात्मा. केवळ सुख आहे. दुःख मला मी दुःख रूप नाही. दुःख का करू, मी जन्म नाही मृत्यू नाही, मी जात नाही, मी येते मी देह नाही, जडाला का धरू. भूमिका फार अवघड आहे. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, अनुभवणं कठीण आहे. ध्यानातच आहे, ध्यानामध्ये बुद्धी अलीकडचे धर्म हे करावं लागतात. पण जेव्हा ती अनुभूती येते, परमात्म्याची स्थिती प्रगट होती, आत्मसाक्षात्कार होतो, वेदाचा चमत्कार येतो, संतांची दीक्षा मिळते आणि बुद्धिराम बनते, परमात्मा रूप ते बनत, ते ब्रह्मरूप होते, देहरूप नाही बनत. तेव्हा तिची अनुभूती अलग असते. कारण ती सते तृप्तीला वाटतं, चित हे आनंद, कळणं हे माझं रूप वाटतं, आनंद माझं स्वरूप वाटतं. मला जर मी आनंद रूप होते, मला अन्न विषयाची गरज काय. मी जर व्यापक आहे, परिच्छिन्न देहात संबंध का. मी जर सदा आहे तर देह गेला का आहे, मला काय चिंता का. भूमिका भेटायली अवघड आहे. बरं झालं तुम्हाला पंचकर्म शिकवायले, ज्ञान कळाले की नाही सांगा. संन्यासी मी वानप्रस्थ आहे, मी ग्रस्त आहे,
मी सुखी आहे, मी दुखी आहे, मी करताय, मी भोगताय, मी पाहतो, मी चालतो, मी ऐकतो. तू काय करत नाही बाप्पा. सगळ्याहून तू निराळा आहेस, सगळ्याहून तू अलग आहेस. मग का मग चिटकला देहाला, कर्कट्या विषयाला, नाही त्या जगाला का पाहतोस? प्रेमामध्ये का राहतो जीवात्मा? परमात्मा असून तो जीव का बनला? तो देह नसून त्याला देह का वाटायला? तो स्त्री पुरुषाच्या पलीकडे पण स्त्री का म्हणायला? स्त्री ही उपाधी आहे, उपाधीचा संबंध नाही त्याचा. तो उपहित झालाय. उपाधी कुठे त्याला? परम साक्षात्कार केलाय, गुरुनं बोध दिलाय, महावाक्याचा आविष्कार झालाय. परमात्मा म्हणते त्याला, चांद म्हणते त्याला, वेदांती म्हणते, ब्रह्मवेत्ता म्हणते, कारण तो आपल्या परमपदावर आलाय. मग त्याला जात नाही, गोत नाही, त्याला देह नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला उपाधीचा संबंध नाही, व्यापकातून तो अलग नाही, आणि तो भगवंताहून भिन्न नाही. तो ब्रह्मवेत्ता महान असतो. कारण बघता वेळाला कर्म करताना संबंध केला, करता भाव जागा झाला, अविद्येने त्याला भोगता करायला, आणि ते पुन्हा मिळणं पुन्हा खाली आलं. कर्म केलं भोगायला पुन्हा काय ऐकतात कथा आणि फाटुरे. प्रत्येक आपले असे जे मानले असते, प्रत्येक आपलं जे मानलं असतं ते मनातले घालून, प्रत्येकाला आपलं मानलेलं असतं त्याला मनातलं घालून आल्या का पॉइंटवर मी हो माऊली. सांगा. हो. आणि वरील प्रत्येक आपण नाही असे जे मानणे, याचे नाव विजाती प्रत्ययाचा तिरस्कार करणे होय. आता वाचन शिका बाबा, कुठं डोकं आपलं तुमच्या पुढं. अशा रीतीने माझ्या लाडक्या श्रवण मनन निधिध्यासन करशील तर आपण स्वतःच आत्मा निर्विकार शुद्ध ब्रह्मरूप आहो असा तुला साक्षात्कार होईल, व त्या संबंधात तुला संदेह राहणार नाही. पूर्वी दुसऱ्या चौपाई शिष्याने जन्ममरण निवृत्त व्हावे, त्या हेतूने जन्ममरण के म्हटळसे महारे. पहिल्या चौपाईत तुला शिष्याने विचारलं, जन्म मरण के सटाळणे महारे, गुजराती भाषा आहे. माझं जन्म आणि मरण कसं टळलं हा विचाराचं उत्तर तुला दिलं. नाही का, खूप मस्त आहे. असा जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर पूर्वी सद्गुरु कहे सो स्वरूप जाण, सद्गुरु कहे सो स्वरूप जाण या चौपाईत संक्षेपाने दिले आहे. तथापि अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान करून बंधने निवृत्त करण्याचे उपाय सद्गुरु विस्ताराने सांगतात. अहम ममेती या अर्ध्या श्लोकाचे व्याख्यान आपण जे आता ऐकलं की मी कोण आहे. बा शिष्या, आपले जन्ममरण कसे टळेल, म्हणजे आपले बंधन कसे नाहीसे होईल असे तुम्हाला पूर्वी विचारले. परंतु बंधन कशाला म्हणतात, तो त्याचे स्वरूप कोणते हे तुला अगोदर समजेल तरच ते नाहीसे करण्याचा उपाय तुला करता येईल. पण बंधन म्हणजे काय हेच तर तुला ओळखले नसेल, म्हणजे बंधन म्हणतात ते काय आणि ते कशाने उत्पन्न होते हे जर तुला कळले नाही तर ते नाहीसे करण्याचा उपाय तुला कसा करता येईल. तुला बंधन म्हणजे काय हे जर कळत नाही तर बंधाला कशाला म्हणतात, बंधन कसं उत्पन्न होतं आणि ते कसं निवृत्त करायचं. तर बंधन हे समजा तुला अर्थ कळत नाही तर निवृत्त कसा करशील, म्हणून तुला आधी बंधन कशाला म्हणतात ते ऐकून घे, समजून घे. हा, रोगाचे कारण व रूप हे ओळखल्या वाचून रोगाचा नाश करण्याचे औषध करता येत नाही, तसे हे आहे. यासाठी अगोदर बंधनाचे रूप कसे का रूप व कारण हे ओळखली पाहिजे. बंधनाचं रूप काय आणि बंधनाचं कारण काय ओळखलं पाहिजे. तर मग तू ओळखली आहेस की नाही. शिष्य म्हणतो, बंधन संबंधाने मला काहीही ठाऊक नाही. म्हणजे बंधन हे काय, ते कशाने होते, बंधन म्हणजे काय, ते कशाने होतं, त्याचा नाश कसा होतो हे काहीच मी जाणत नाही. यासाठी त्या संबंधी सर्व काही सांगण्याची कृपा करावी. ते कशाने होतं, बंधनाला कारण काय, बंधनाची निवृत्ती काय आणि बंधन म्हणजे काय. किती सुंदर प्रश्न आहेत नाना. पण आपल्याला त्या गोष्टी ऐकायच्या येणार फार कमी. जरी आले तर गमतीने येते, आम्ही तेच ऐकतो, आम्ही तिकडे जातो म्हणते आणि तेच करतात पुन्हा पुन्हा इकडे येते. सांगा ना, काहीच जर मी जाणत नाही या संबंधी सर्व काही सांगण्याची कृपा करावी. वेदांताकडे यावं, स्वतःला पाहावं, जीवन मुक्त व्हावं,
ज्ञान स्वरूप बनावं आणि जन्म मृत्यूला सोडावं. काय काय सटरम बटरम करतात आबा बाबा. कोठी माझी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरिपटात बोलले माऊली, का चुक का त्यांचं बिचारायचं. हो. प्रदक्षिणा घालते बुद्धी पंढरपूरला. आता एका दिवशी घातली बस झाली की प्रदक्षिणा. आणि तिथे महाराज म्हणायचा, आपल्या पदावर या. घरी बसून बायका या बायांना आत्म्यामुळं भगवंताचा स्पर्श होतो बुद्धीला वेदामुळं. गुरुच्या कृपेमुळे बुद्धी ब्रह्म होती, राम होती. बाकीच्या काय होत तुझं काय होणार आहे गटवळले. बस की येड्या येडे येडे लोक. हो. मम ते बंधव नाहम ममोती मुक्तता. मला बंधन आहे, मला मुक्त भेटणे. त्या पलीकडे मी एक स्वरूप आहे, त्या स्वरूपाला आत्मा म्हणतात. ते त्याला बंधन नाही आणि तो मुक्त आहे, नाही तो एक वास्तव रूप आहे. आपण देह आणि आपण देहाधिक आपले आहोत असे जे मान्य ते बंधनाचे रूप आहे. मी देह आहे आणि ह्या देहा संबंधाने सगळे देह माझेच आहेत. मी देह देह. आणि देहासंबंधी असलेला पसारा माझा माझा माझे येते. म्हणजे अहम अध्यास म्हणजे मी देह आणि सगळं मम माझं अध्यास. म्हणजे मम अध्यास. काय करायचं. ते बंधनाचे रूप आहे आणि हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते. हे बंधन स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान आहे, त्याच्यामुळे हे बंधन तयार होतं. स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर देहभावी जातो, देहासंबंधी जातात आणि मी आत्मा आम्ही सगळ्याचा आत मी आहे, उपाधी मी नाही असं त्याला समजतं. आता स्वरूपाचे अज्ञान हे बंधन आहे आणि देहांदेहाचे आपण नाही. हे देहेंद्रिय दिकच आपण नाही व ती आपली नाहीत असे समजल्याने देहादिकातील अहंता आणि ममताची जी निवृत्ती होते त्याचे नाव मोक्ष. मोक्ष. किंवा सांगितले का नाही, अहम अध्यास ममाध्यास. हो माऊली. बोलले की नाही पल्लेवार. हो माऊली. हो. देहातील अहमतेची आणि ममतेची जेव्हा ज्ञानानं निवृत्ती होईल तेव्हाच तुला आत्मसाक्षात्कार होईल. तिचंच नाव मोक्ष. छान विषय आहे अध्यास. हे दोन्ही अहम मम जाईन देहात. अति आवडी. तुम्हाला एक सांगते आता, 2 मिनिटं बोलते आणि थांबते, आपला टाइम झालाय. मंडळी हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम